हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आरोग्यदायी आणि आनंदाचा जाओ। तर आज आहे सोमवार आणि स्वामीची पुण्यतिथी। तर स्वामीची आज मला कुठलीही सेवा झालेली नाहीये। आज फक्त जो आपला पशुपतीनाथ सोमवारचा शेवटचा सोमवार होता त्याचीच फक्त आज पूजा वगैरे मी केलेली आहे। आणि संध्याकाळची पूजा करायच्या वेळेस तर कुठं डोकं माझं गायब झालं होतं काय माहिती, मोबाईल सुद्धा घरीच विसरला होता। आणि त्यात मध्ये मुलं तर मुलांच्या मूडवर असतं, कितीही सांगितलं त्यांना तर त्यांचा ऐकायचा पत्ताच नसतो। आणि एखाद्या वेळेस कितीही गोष्ट करू नका म्हटलं तर ते मनाने करतात। तर असं होतं। आणि मंदिर थोडंसं जवळ होतं, खूप दूर म्हणजे खूप दूर पण नाही, तरी पण चालत गेल्यावर एक 10-12 मिनिटाच्या अंतरावर होतं। तरी सुद्धा मग आणायचा कंटाळा केला, म्हणलं जाऊ द्या, सकाळची जी पूजा आहे ती आपण दाखवूया आणि नंतर जे पण आहे आपलं संध्याकाळचं तर ते आपण नुसतं सांगितलं तरी चालेल। तर चला असो, ते न दाखवता आल्याबद्दल सॉरी। आणि आज स्वामी चरणी तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण हो, हीच एवढीच प्रार्थना आहे। तर इथे सुद्धा काय झालेलं आहे, रात्री मी सगळी तयारी करून ठेवली होती आणि आज मात्र अशी इच्छा ठरवली होती मी की ज्या पण आपल्याला घडतील त्या वस्तू आपण 108 या प्रमाणामध्ये वाहूया। पण काय होतं ना, ठरवलं तसं होत नाही कधी कधी, आणि आपण म्हणतो तसं काय होतं, कधी कधी देवाच्याही मनात लागतं। त्याच वेळेस देवही आपल्याकडून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करून घेतो। आपल्या मनात ज्यावेळेस नसतात तेव्हा देवाच्या मनात असतात, तेव्हा त्या गोष्टी आपोआप घडल्या जातात। आणि ज्यावेळेस आपल्या मनात असतात आणि त्याच्या मनात नसतात त्यावेळेस ठरवल्या तरी होत नाहीत। असं मात्र बऱ्याच वेळेस मला हा अनुभव आलेला आहे। तर तसंच काहीसं माझ्याही बाबतीत झालेलं आहे। याच्यामध्ये नियम वगैरे असा काही नाही आहे की तुम्ही एवढं केलं पाहिजे तेवढं केलं पाहिजे। ही सेवा एवढी साधी भोळी आणि एवढी सोपी आहे की काय होतं ना, मला तर वाटतं ह्याच्यापेक्षा आणि दुसरी कुठलीही सेवा ह्याच्यापेक्षा सोपी नसावी। ही खरंच सेवा खूप सोपी आणि एकदम कुठल्याही सेवेपेक्षा सोपी मला वाटते। तर चला असो, फक्त पूजाचंच तेवढं हे आहे। तर पूजाही जास्त वेळ काही लागत नाहीये, नुसतं त्याला जलाभिषेक जरी केला तरी पण खूप छान आहे। तर चला आज 108 बेल मी वाहून घेणार आहे। आणि गेल्या वेळेस सुद्धा मला भेटलेला होता। आणि तसे तर प्रत्येक सोमवारी आपण काय केलेले आहेत, तांदूळ वगैरे 108 जे आहेत ते वाहिलेले आहेत। आणि पहिले जे पशुपती सोमवार केले त्यावेळेस मात्र प्रत्येक सोमवारी आपण 108 बेल वाहिलेला आहे। आणि हे जी बेलावरती एक ओम नमः शिवाय हे नाव सुद्धा आपण गेल्या वेळेस प्रत्येक पानावरती एक टिंब दिलेला आहे, म्हणजे जे की चंदन आणि केशरयुक्त जे आहे ना ते दिलेलं आहे। आणि ह्यावेळेस मात्र एक सुरुवातीच्याच पानावरती केलेलं आहे आपण एवढं। तर ह्या पानावरती मी ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे। आणि बाकीचं एक चौमुखी जे बेलपत्र मला सापडलं होतं तर ते मी पूर्ण बेलामध्ये टाकून दिलं होतं। तर ते नंतर माझ्या लक्षात आलं की रात्री मला हे सापडलेलं होतं। तर त्याला मी काय केलेलं आहे, फक्त चंदनाचे जे गोपीचंदन आपल्याकडे आहे लाल प्रमाणामध्ये आहे बघा ते, तर त्याचे मी फक्त त्याला एक एक टिपका लावून घेतलेला आहे। आणि अशा प्रकारे आपलं जे भस्म वगैरे आहे तो लावून घेतलेला आहे, अगोदर चंदन लावून घेतलेलं आहे। आणि बेल जो आहे तो सुरुवातीचा आहे तो असा चिटकवलेला आहे। आणि बाकी कार्तिकी, अशोक सुंदरी आणि गणपती या जागेवर मात्र आपले ह्याचे जास्वंदाचे फुलं ठेवलेले आहेत। आणि इथे हे बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी ह्या 2-3 सोमवारी म्हणजे हो 2-4 सोमवार तरी झाले असतील कंपल्सरी, तर मी हे केलेलं आहे की इथे ओम आणि वरती जे गोल काढायला सांगितलेलं आहे मला ते मी काढलेलं आहे। आणि त्या ताईनं सांगितल्याप्रमाणे दंडावरती 3 फिंगर्स भस्माचे बोट जे आहेत ते मी ओढलेले आहेत। तर चला, इथं मग आपली बऱ्यापैकी अर्धी पूजा झालेली आहे आणि आता राहिलेली पूजा जी आहे ते आपण करत आहोत। तर इथं बेल वाहून घेतलेला आहे मी। आपल्या जसे संसारामध्ये बारकावे असतात तसे पूजेमध्ये सुद्धा खूप सारे बारकावे असतात आणि ते आपण करत गेल्यावर आपल्या लक्षात येतं। आणि काहीतरी कथा पुराण किंवा शास्त्र ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस त्या मार्फतही आपल्याला भरपूर सारं ऐकायला मिळतं आणि कळतं। तर त्यानुसार आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो। तर आज मी
तसेच तुम्ही सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये ऐकत असाल तर खरंच पूजेचं खूप सारं महत्त्व जे आहे ना ते सांगितलेलं आहे। ह्याच्यामध्ये मला आत्तापर्यंत कळलेली नाही आहे। मी जी पूजा केली त्यामध्ये मी सकाळी एक दिवा आणि संध्याकाळी एक दिवा जो आहे तो मी तुपाचा लावून घेत होते आणि तो आपल्या आरतीसाठी मी घेऊन येत होते। तसेच तुपाचा दिवा असला तरी पण कापूर आरती सुद्धा मी करत होते, पण माझा कापूर ह्या दोन्ही वेळेस संपलेला होता, पण मी काही आणलेला नाही। चला म्हणलं आहे तुपाची आरती तर करूया तीच, तर त्याच तुपाची आरतीने केलेली आहे। पण आपल्या प्रदीप मिश्रा महाराजांच्या सांगण्यानुसार आज मी ऐकलेलं आहे की सकाळी तुम्ही केली तरी चालेल, त्याला कुठलंही बंधन नाहीये, पण संध्याकाळच्या पूजेमध्ये मात्र जे आपण 5 दिवे 6 दिवे जी लावतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरा दिवा याच्यामध्ये दुसरी वात वगैरे पाहिजे नाहीये। तर चला असो, केल्याच्या नंतर कळाल्यावर त्याला इलाज नाहीये, तर असू द्या। मी पण केलेला आहे आणि धोत्रा मी आजचा शेवटचा सोमवार होता, धोत्रा आणि शमीपत्र सुद्धा मला भेटलेला आहे आणि ते मी वाहून घेतलेलं आहे। तर प्रत्येक वेळेस काही ना काही जे डेली पूजा करतात ते सुद्धा कधी ना कधी सांगतात आपल्याला। तर त्यांनी आज सगळी पूजा झाल्याच्या नंतर सांगितलं की काय आपण हा जो बेलपत्र आणि हा धोत्रा वगैरे जे पण आपण आहे शिवशंकराच्या मात्यावरती ठेवण्याऐवजी आपण त्यांच्या समोर ठेवावं। जसं की आपण काय करतो, प्रसाद जो आहे तो आपण वरती न ठेवण्याऐवजी खाली ठेवावं असं आपण म्हणतो नेहमीच, तर ते बरोबर आहे। प्रसाद हा वरती कधीच नाही ठेवायला पाहिजे, पायाशी सुद्धा आपण म्हणतो तसं एखादं पात्र वगैरे घेऊन किंवा पिंपळाच्या पानावर जेवण्याचं महत्त्व सुद्धा तुम्हाला माहीत असेल। ज्यावेळेस आपल्याला एकदम अस्वस्थता आणि बेचैनी वाटते त्यावेळेस सुद्धा असं म्हटलेलं आहे की तुम्ही पिंपळाच्या पानावर ज्यावेळेस जेवता त्यावेळेस तुम्हाला त्यामधला जो अस्वस्थतापणा जो आहे तो कमी जाणवेल। तसंच मग इथे हा जो महादेव आहे पिंपळाच्या झाडाखालचाच आहे आणि मी जो सकाळचा प्रसाद आहे साखरेचाच ठेवते, दुसरा कशाचा नाही। पण तो जो प्रसाद आहे ना तो मी कशावरती ठेवते, पिंपळाच्या पानावरती ठेवत असते। तर चला, त्यांनी मला सांगितलेलं आहे हा बेलपत्र इथे नाही ठेवायचे, आपलं जो शिवलिंगाचं वरतं जे हे आहे ना पार्वतीचं हस्तकमल तिथे ठेवायचं आहे। तर चला असो, आता आपली पूजा झालेली होती आणि ठेवल्याच्या नंतर सांगून मग आपण सुधारणा दुसऱ्या वेळेस करतो। तर चला, इथे छान अशी आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि आज सगळं होईल तेवढं साहित्य मला भेटलेलं आहे तेवढं मी वाहून घेतलेलं आहे आणि छान पूजा झालेली आहे। तर 8:30 वाजलेले आहेत आपलं सर्व पूजा वगैरे करून घरी येईपर्यंत, आणि घरची पूजा मात्र बाकी होती। तर घरची पूजा आज सुदर्शननं केलेली आहे आणि त्याला सुद्धा आज RTO ऑफिसला जायचं होतं, त्यासाठी त्यांनी काय केलेली आहे घाईघाईच केलेली आहे। पण त्याला मी पंचामृत वगैरे ज्यावेळेस आपण महादेवाच्या पूजेला घेतलं होतं त्याच वेळेस स्वामींच्या पूजेसाठी सुद्धा मी काढून ठेवलेलं होतं। तर त्याला सुद्धा आज स्वामींना अभिषेक वगैरे घालायला सांगितलं आणि स्पेशली स्वामींसाठी चाप्याची जी फुलं होते ते मला आज गुलाबी कलरचे भेटले होते। सोनं चापा आपण जो म्हणतो तो पिवळ्या कलरचा होता, पण तो मला आणणं शक्य नाही झालं, तर त्यासाठी जो आहे तो भेटलेला आहे तोच मी वाहून घेतलेला आहे। बाकीची जी एक्स्ट्राची स्वामी सेवा म्हणतो आपण ती मला करायची होती, ती मला करणं नाही झाली, पण मी गुरुचरित्राचे 2 अध्याय मात्र श्रवण केलेले आहेत, पठण वगैरे केलेले नाहीत पण श्रवण मात्र केलेले आहेत। तर चला, माझी म्हणजे फुल न फुलाची पाकळी थोडी तरी सेवा घडावी असं वाटतं मला। तर चला, तेवढीच घडलेली आहे माझ्याच्यानं। मंदिरात जायची इच्छा होती पण साहेब घरी नव्हते आणि मंदिर दूर आहे, त्याला गाडीवरतीच जावं लागतं, त्यासाठी तिकडे पण गेलेली नाहीये। आणि रिक्षा वगैरे करून जायचं म्हटलं तर आडमार्गी रिक्षासुद्धा जात नाही येतं, तर त्यासाठी तिथे मात्र जायचं राहून गेलं। आणि दरवेळेच्या वाणी आपण मंदिरात आतमध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, तिथे सुद्धा दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत। आणि इथे नेहमीप्रमाणे आज सुद्धा मंदिरामध्ये अंधारच होता, लाईट गेलेली होती, त्यामुळे तिथली मूर्ती काही क्लिअर दिसलेली नाही येतं, पण सोमवारच्या दिवशी खूप छान मूर्ती सजवलेल्या असतात, गजऱ्यांचे हार वगैरे विठ्ठल रुक्मिणीला असतात। आणि बाहेर मी प्रदक्षिणा घालून तुळशी प्रदक्षिणा जी आहे ती करून आलेली आहे आणि इथे ही मुलांनी थोडीशी आपली पूजा केलेली आहे।
जो की पंचामृताचा अभिषेक आणि जलाभिषेक आणि चंदनाच्या पाण्याचा अभिषेक हा करून घेतलेला आहे। आणि ही छोटीशी आपली पूजा जी आहे ती केलेली आहे। तर आपले स्वामी महाराज जे आहेत ते रोजच्या सारखेच आहेत, काहीच नाही, तर फक्त चाफ्याचे फूल जे आहे तेवढंच इथं वाहिलेलं आहे आणि प्रसादासाठी गोडाचा शिरा मात्र तेवढा बनवलेला आहे। तर चला इथंच आपली जेवढी आहे तेवढी सेवा स्वामीचरणी आपण रुजू करूया आणि आपल्या व्हिडिओला एंड करूया। तर हा आहे प्रसाद आणि संध्याकाळचा जी पण थाळी आहे आपली एकदम सिंपल साधी खिचडी आणि एक मिक्स भाजी केलेली आहे, जी की भाजीला नसल्यावर आपण करतो ती थोडीशी एक बटाटा, एक शिमला, एक टमाटर, बस अशा प्रकारची भाजी केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर घरची जी छोटीशी सेवा आहे ती मुलांनी केलेली आहे। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय।